आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. I love my country. अजून चहाच घेऊन राहिला हं? थंड झाला असेल ना तो. तिथे एवढा गरम टॉपिक असताना चहाच्या थंडपणाबद्दल काय बोलतो बे? काय झालं? काय झालं? काल रात्रीपासून प्रिन्स आणि कोरोना दोघं पण घरातून गायब आहेत ना बाप्पा. त्या दोघांनी मिळून परत काही गोंधळ घातला ना तर केवढ्याला पडेल आपल्याला. मलाही तेच टेन्शन आहे, म्हणून मी रूम पण चेक करून आले. सगळ्या नोकरांकडे चौकशी केली. प्रिन्स दादाला आणि कोरोनाला काल रात्री आदितीच्या खोलीत जाताना त्यांनी शेवटचं पाहिलं होतं. त्यानंतर ते गायबच आहे. त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजत असणार. हे तू बोलू राहिली? तुला माहिती आहे ना तू कोण आहेस? शोभा. अबे ते मला पण माहिती आहे ना. तू आई आहेस, प्रिन्सची आई. आणि तुझं पोरगं रात्रभर कुठं जातं हे तुलाच माहित नाही. याला काय अर्थ आहे का? बरोबर बोलतोय मामा. प्रिन्स दादा आला ना त्याला चांगलं खडसावून विचार, कुठे होतास रात्रभर? आणि त्याला सांगायचं, खबरदार आम्हाला न विचारता घराच्या बाहेर पडला तर. छान. म्हणजे तोफेच्या तोंडी मी जायचं. असं कधी म्हणालो आम्ही? पण अर्थ तर तोच झाला ना. आई, तुला त्याची काळजी वाटते असं नाटक कर आणि तो कुठे होता रात्रभर तेवढं तरी त्याला विचार. सध्या मी ह्युमन सायकोलॉजीच्या रील्स फॉलो करते, सो त्याच्या एका वाक्यावर मी बरंच काही ट्रेस करू शकते. आता हा काय नवीन आयटम बघू राहिलो बाप्पा? डायरेक्ट सैतान तू साधू. आलास? दिसतंय ना? नाही तसं नाही. तुझा मामा तुझी वाट बघत होता. कधी? अरे दादा तूच बोललास ना की प्रिन्स आल्यावर तुला बोलायचंय. काय बोल राहिली अक्का तू? डॉली बोलली ती माझ्यावर का पण थोपू राहिली? नाही मान्य आहे मला, मी ताईट आहे, पण मला जाणीव आहे काय चांगलं आणि काय वाईट आहे. डॉली बोल ना तू. मामा, तू मामा आहेस की शकुनी मामा आहेस? मी कधी काय बोलले? उलट आई म्हणत होती की प्रिन्स दादा आला की तो रात्रभर कुठे होता हे ती त्याला विचारणार आहे. तर आपण कुठे गेलो होतो, काय करत होतो याची तुम्हाला उत्तरं हवी आहेत तर. कोणाला? कधी? नाही नाही. नाईस ट्राय, ला जवाब. पण तुम्ही तिघं एकत्र असले की नाही की नाटक कमी पथनाट्य जास्त वाटतं. ॲज अ कार्यकर्ता म्हणून मला सांगावंसं वाटतं की पुढच्या वेळी थोडं जरा लक्ष द्या. बाकी एकदम ओके. मामा कॅरी ऑन. अरे हा भायताड कोरोना आता मला ओव्हरटेक करून जायला लागला. हे जर असंच चालू राहिलं ना तर यांचं नेमकं काय चाललंय हे आपल्याला कसं कळणार अक्का? दादा तुला कळायला हवंय ना.
तुझं डोकं चालव आणि तू शोध. चुकून सुद्धा आम्हा दोघींना मध्ये घेऊ नकोस. मामा तू किती हुशार आहे हे प्रूव्ह करायची हीच वेळ आहे. अक्का अगं बोल ना काहीतरी. मला तर काही सुचूनच नाही ना राहिलं. प्रिन्स दादा रात्रभर कुठे होता हे आपल्याला कळलंच पाहिजे. हा पण आपल्याला कळलंय हे त्याला कळलं नाही पाहिजे. म्हणूनच तर आपली गाडी न्यूट्रल मध्ये आहे ना बाप्पा. कोरोना आपल्याला खरं काय ते कोरोनात सांगू शकतो. पण तो दादाचा खास आहे, तो आपल्याला कसं सांगेल? हे पुन्हा तीच थिरी ना. म्हणजे कसं कोरोना प्रिन्स बद्दल काय बोलतो हे आपल्याला कळलं पाहिजे, पण त्याने आपल्याला काय सांगितलं हे त्याला नाही कळलं पाहिजे. कसं शक्य आहे? शक्य आहे ना. कसं? त्यासाठी एक मंत्र महत्वाचा आहे. आय लव्ह माय कंट्री. दादा म्हणजे त्याला आपल्याला बाटलीत उतरवायचं ना. म्हणजे मामा इथलं इथं मेसेज कशाला करतोय? अरे एवढी घाई कसली? हा आपण दोघं जरा बसून बोलूया ना. आय माय सॉरी मामा. ॲज अ कार्यकर्ता म्हणून म्हणजे तुमच्या सोबत बसायला थोडीफार लाज वाटेलच ना. ठीक आहे मग प्लॅन कॅन्सल. नाही म्हणजे आधी वाटत होती, आता नाही वाटत. नक्की ना? मग घेऊ पॅक भरायला. मामा आपल्यासाठी तुम्ही पेक भरणार का? परत लाज वाटायला लागली काय तुले? नाही ते पाण्याचं प्रमाण वगैरे बाकी काही नाही. अरे ज्याला किती लिटर पेट्रोल मध्ये किती ऑइल मिसळायचं हे कळते ना. त्याला दारू आणि पाण्याचं प्रमाण बरोबर कळते काय. हा पाणी कॅन्सल डायरेक्ट भरा. अरे वा. पक्ष श्रेष्ठी, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, प्रिन्स बॉस. मामा ऍज अ कार्यकर्ता म्हणून तुम्हाला एक विचारू काय? विचार ना. आज माझ्यावरचं तुमचं प्रेम एवढं मुतू का चाललंय? अबे काय बोलतो बे? मुतू नाही रे, उतू उतू म्हणते त्याले. तेच ते एकाच ग्लास मध्ये एवढं नाही गडबडायचं. असू दे.
कसं आहे कोरोना, ऍज अ कार्यकर्ता म्हणून तुला कोणी फारसा भाव देत नाही आणि माझी बी गत तशीच. मामा ते शकुनी मामा, याच्या पुढे माझी झेप जात नाही. त्या अर्थाने आपण दोघं या घरात एकाच टीम मध्ये आहोत काय. ते प्रिन्स त्यांचं काय? अरे त्याच तर टेन्शन आहे ना रे, त्यांचं काय? कारण तो स्वतःच टेन्शन मध्ये असतो ना रे. अरे आजकाल तो घरात कमी, घराच्या बाहेरच जास्त असतो. तुला तर माहिती आहे ना, ते सावली सारखा असतो ना तू त्याच्या बरोबर. काय रे कोरोना, काल रात्री तुम्ही दोघं घरात नव्हते, आता उगवले. कुठे होतात कोरोना? अरे जे काय आहे ते माझ्याशी शेअर कर ना. शेअर केल्याने मन कसं हलकं होतं आणि त्रास पण कमी होतो. बरोबर आहे तुमचं, पण काही गोष्टींचा त्रास सहन करणं चांगलं शेअर करण्यापेक्षा. मामा, ऍज अ कार्यकर्ता म्हणून तुला काय वाटतं आजकाल प्रिन्सच्या डोक्यात नक्की काय चाललेलं असतं रे? बॉसच्या डोक्यात म्हणजे अशा गोष्टी तुम्हाला सांगतो. प्रिन्स साहेबांच्या डोक्यात आहे ना, जे काही चालू असतं ना ते बॉसच सांगू शकतील. अरे मग तू कोण आहेस? ऍज अ कार्यकर्ता म्हणून तू कुठल्या साहेबापेक्षा कमी आहेस का? बाप्पा तू काय चीज आहे हे बाकी कोणाला माहित नसलं ना तरी मला चांगलंच माहिती ना भाऊ. तू आहेस म्हणून तर प्रिन्स आहे, तुझ्याशिवाय त्याचं पान पण हालत नाही. आणि तसंही जगातील प्रत्येक कार्यकर्ता हा भावी नगरसेवक, भावी आमदार, भावी खासदार, मंत्री, मुख्यमंत्री असतो. आणि तसा तर तू सुद्धा. ए दगडू पेगमार, डायरेक्ट दगडू. इथे दगडू कोण आहे? मी खासदार कोण आहे? तू. ए तुम्ही म्हणायचं तर पेगमार. हो तुम्ही. हो हो. काय झालं? काही बोलला का? आता काय सांगू तुम्हाला, फसला ना आपला प्लॅन. अरे त्याला बाटलीत उतरायचं म्हणून माझा नेहमीचा ब्रँड बाजूला ठेवला आणि जीन पाजायला घेतली. तर तो बघा. मला ओळखलं? काय झालं? बोल ना काहीतरी. मलाच माझी ओळख पटत नाहीये. मी तुला कुठे ओळखणार? आई, कोण आहेस तू? तू इथे काय करतेस? तू या घरातल्या लोकांना ओळखतेस का? ओळखत असणार, नाहीतर इथे कशी येणार? मी आता बरोबर शहाण्यासारखं बोलते. तू इथे एकटी कशी का आलीस? आई बाबा कुठे आहेत तुझे? तू इथे मला भेटायला आलीयस ना? त्यांना माहितीये का? ते सगळं जाऊ दे. तुला माझ्याबद्दल काय माहितीये ते सांग.
मला काय माहित असणार? तुला मी काल सांगितलं ना? नाही नाही, परवाच सांगितलं ना मी तुला. मलाच माझ्याबद्दल काही माहित नाहीये. तुझं काय सांगणार मी? पण मला माहितीये तुझ्याबद्दल, तुझ्या माझ्या नात्याबद्दल आणि चांदोबाच्या गोष्टीबद्दल. चांदोबा? हो, तुझ्या गोष्टीतील चांदोबा. रात्रीच्या वेळेस मी जेवायला नाही म्हणाले की तू खिडकीतून चांदोबा दाखवायचीस. चांदोबाचं गाणं ऐकत घास भरवायचीस आणि जेवण झाल्यावर झोपताना रोज छान छान गोष्टी सांगायचीस. चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, लिंबोणीचं झाड करवंदी मामाचा वाडा, चिरेबंदी मामाचा वाडा, चिरेबंदी. ऐक ना, तुला ती परीची गोष्ट आठवते? तुझीच गोष्ट आहे ती, पण तू आता विसरलीयस. मी तुला सांगितली ना की तुला नक्की आठवेल. एका परीची गोष्ट आणि मॉडर्न परीची गोष्ट. सगळ्या पऱ्यांना पिसाचे पंख असतात, पण माझ्या या परीला विमानाचे पंख आहेत. साहेब, किती अस्वस्थ राहणार आता? विमान लँड झालंय इकडे. हो, पण मैत्री अजून बाहेर नाही आली ना. आधीच 3 वर्ष वाट बघायला लावली तिने. आता 1 मिनिट सुद्धा वर्षासारखा वाटतोय. त्या बघा, मैत्रीताई आल्या. मनू, दादा. मनू, कशी आहेस? कशी दिसतीये? अगदी तशी जशी 3 वर्षापूर्वी इथनं जाताना दिसत होतीस. आपण तेव्हा दादाला सोडून जाते म्हणून रडत होतीस, आणि आज दादाला भेटून प्रचंड खुश आहे. म्हणून खूप बोलायचंय तुझ्याशी, खूप काही सांगायचंय, खूप काही ऐकायचंय. पण त्याआधी आपल्याला शाळेत जायला हवं. मुलं वाट बघतायत तुझी. कधी एकदा त्या मुलांना भेटते असं झालंय मला. चल चल. दादा, कसे आहात? अगदी मस्त मजेत. तुमच्या मुलीचा ऍडमिशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना? हो मॅडम, तुम्ही तिकडनं एक फोन केलात आणि माझ्या मुलीचा प्रवास सुरू झाला तुमच्यासाठी आदर्श असणाऱ्या सावित्रीबाई होण्याचा. वेलकम मॅम. या. नमस्कार. ओळख खरं तर त्यांची करून द्यायची असते ज्यांना ओळखीची गरज असते. पण आज आपल्या शाळेत जे प्रमुख पाहुणे म्हणून आले आहेत त्यांची ख्याती इतकी मोठी आहे की त्यांच्यामुळे आपल्याला ओळख मिळेल.
ते म्हणजे आपल्या आदिशक्ती इंटरनॅशनल स्कूलचे ट्रस्टी श्री राघवेंद्र सर आणि मैत्रेयी सर देशपांडे मॅडम. मी प्रिन्सिपल सरांना विनंती करतो की आजच्या विशेष कार्यक्रमाबद्दल तुमच्या समोर 2 शब्द बोलावे. सर प्लीज. कागदी बोळा, नक्की कोण होती ती राजकुमारी? तुला खरंच माहित नाही? नाही, तिचं पुढे काय झालं ते पण मला माहित नाही. तुला खरंच समजून घ्यायचंय?